Hey Aries, hope you all are doing well. मी आहे इंश्रा अँड वेलकम बॅक टू माय चॅनल सेराफिक हिलर. सो आज मी इथे जुलै मंथचे फर्स्ट 15 डेज एरीजसाठी कसे जातील हे चेक करते आहे आणि मी इथे ऑलरेडी शफल करून ठेवली आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो एरीज, मी तुमच्यासाठी खूप खुश आहे कारण इथे दोन्ही पण कार्ड्स तुमच्यासाठी खूप स्ट्रॉंग आणि खूप छान आले आहेत आणि जुलैचा फर्स्ट वीकच तुमच्यासाठी खूप सुंदर आला आहे. क्वीन ऑफ पेंटॅकल्स आणि क्वीन ऑफ पेंटॅकल्स. सो एरीज, नक्कीच तुम्ही क्वीनच्या एनर्जीमध्ये टॅपिंग करू शकता आणि तुम्हाला स्वतःला म्हणजे तुम्ही क्वीन असल्यासारखं वाटू शकते किंवा तुमचा ऑरा एखाद्या क्वीन सारखा तुम्हाला वाटू शकेल तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना. सो पेंटॅकलची एनर्जी ही खूप स्ट्रॉंग, सॉलिड, सेक्युरिटी आणि स्टेबिलिटी घेऊन येत आहे. प्रॉस्पेरियस आणि अबंडंट वाटेल. करिअर वाईज बघायला गेलं तर प्रमोशन होताना दिसते. जर तुम्हाला जॉब मिळत नसेल तर जॉब मिळताना दिसतो आणि जॉब जर मिळाला तर चांगली पोस्ट मिळताना दिसतीये. फायनान्शियल अपग्रेड होताना दिसतोय, पैसा वाढताना दिसतोय, लाईफस्टाईल अपग्रेड होताना दिसतीये. येस. आणि जर कोणाला बिझनेस लॉन्च करायचा असेल तर बिझनेस लॉन्च करताना दिसत आहेत बरेचसे एरीज. अगेन सेल्फ ग्रूमिंग करताना दिसत आहे. ट्रॅव्हलिंगचे खूप स्ट्रॉंग चान्सेस आहेत आणि तुम्ही जर इथे बघत असाल की क्वीन ऑफ पेंटॅकल्स ही फॉरेस्टमध्ये बसलेली दिसते, बट फॉरेस्टमध्ये पण ते एका सुंदर अशा काउचवर बसलेली दिसते आणि इथे कुशन्स दिसतात आणि अगेन ती खूप सुंदर असा ग्रीनिश आणि ग्रीन पेस्टल असा गाऊन घातलेली दिसते आणि हे ऑर्नामेंट्स घातलेली दिसते. तिने सुंदर असा नेकलेस आहे. अगेन तिच्या हातात एक पेंटॅकल आहे. सो हे तुमचं मनी और इन्कम रिसोर्सेस दाखवतात. अगेन ती फॉरेस्टमध्ये बसली आहे, बट तिचं एक जे लुक आहे ते तुम्ही बघू शकता की सेल्फ ग्रूम्ड आहे ती बेसिकली. सो एरीजसाठी गायडन्स आहे की जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये प्रॉस्पॅरिटी आणि अबंडन्स अट्रॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला क्वीन ऑफ पेंटॅकलच्या एनर्जीमध्ये आधी टॅपिंग करावं लागेल, कारण जेव्हा तुम्ही सेल्फ ग्रूमिंग कराल तेव्हा तुम्ही तुमच्याकडे एक अबंडंट एनर्जी अट्रॅक्ट कराल. तुमचं लाईफस्टाईल अपग्रेड होईल. इव्हन द करिअर आणि फायनान्स एका नेक्स्ट लेवलला जाऊ शकते. सो एरीजवाल्यांना जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये सेल्फ ग्रूमिंग मी नक्कीच रिकमेंड करेल. इवन ट्रॅव्हलिंगचे खूप स्ट्रॉंग चान्सेस दिसत आहेत आणि ट्रॅव्हलिंग तुम्ही जिथे कुठे जाल तिथे तुम्ही एक लक्झुरियस लाईफ एन्जॉय करताना दिसत आहात. येस. आणि गायडन्स मी तुम्हाला असं देऊ शकते इथे की तुम्ही तुमच्या करिअरमध्ये किंवा तुमच्या जे लाईफस्टाईल आहे, ते क्लॉथ्स तुम्ही ऑर्नामेंट यूज करताय त्याच्यामध्ये मी तुम्हाला अर्धी टोन ॲड करायचं गायडन्स किंवा ॲडवाईस करते. सो तुम्ही थोडंसं ग्रीनिश, पेस्टल ग्रीनिश, ग्रे, रेड, गोल्डन या कलर बरोबर कनेक्ट होऊन बघा. तुमच्या लाईफमध्ये प्रॉस्पॅरिटी नक्कीच एंटर करेल. क्वीन ऑफ पेंटॅकल्स ही कॅप्रिकॉन एनर्जी आहे आणि ती खूप कॅप्रिकॉन पीपल तुम्हाला माहीत आहे की खूप ॲम्बिशियस असतात आणि ते खूप लक्झुरियस माइंडसेट असतो त्यांचा. सो मला असं वाटतं की इथे जी लोक हे रिडिंग बघतात त्यांचा व्हीनस हा आत्मागारक असू शकतो किंवा कॅप्रिकॉनमध्ये व्हीनस असू शकतो. सो कॅप्रिकॉन एनर्जी इथे ॲक्टिवेट होताना दिसतीये कारण खूप लक्झुरियस आणि ॲम्बिशियस एनर्जी इथे हायलाईट होतीये. सो नाईस एरीज. सो नेक्स्ट वीक एरीजसाठी हँगमॅन आलं आहे. सो इथे तुम्हाला मटेरियलिस्टिक अबंडन्स मिळताना दिसतं आणि सेकंड वीकमध्ये तुम्ही स्पिरिच्युअल अवेकन होताना दिसतं. हँगमॅन हे मेजर आर्काना आहे. सो लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट येताना दिसतं एरीज. नेक्स्ट लेवलला जाताना दिसतंय, बट तुम्ही स्पिरिच्युअली अवेकन होताना दिसतंय. तुमच्या लाईफकडे बघायचा दृष्टिकोन चेंज होताना दिसतोय, माइंडसेट चेंज होताना दिसतंय. जर तुम्ही लाईफकडे प्रॉब्लेमॅटिक वेने बघत असाल की जर हे माझ्याकडेच असं का होतंय, मलाच असं, माझ्याबरोबरच असं होतंय किंवा माझीच लाईफ थांबलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचं इथे माइंडसेट चेंज होताना दिसते. कारण ह्याच्या तुम्हाला दिसत असेल की डोक्याजवळ लाईट येताना दिसते. सो डोक्यात प्रकाश पडणे, एका प्रॉब्लेमला एका ब्लेसिंगच्या रूपामध्ये बघणे
हा इथं बेसिकली चेंज होताना दिसतोय. तुम्ही रिजिड असाल तुमच्या लाईफला घेऊन किंवा तुमच्या करिअरला घेऊन, तर इथे तुम्ही फ्लेक्झिबल होताना दिसतंय. आणि ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला स्टक वाटत होतं तिथून तुम्ही बाहेर पडाल. आणि नक्कीच तुमचा माइंडसेट चेंज झाल्यामुळे तुम्ही तुमची लाईफ चेंज करताना दिसताय. आणि ॲक्च्युली हे कोणी दुसरं तिसरं करत नाहीये, तुम्ही स्वतःच तुमची लाईफ चेंज करताना दिसताय, कारण तुमचा माइंडसेट चेंज होताना दिसतंय. प्रॉब्लेम्सला प्रॉब्लेम्स म्हणून न बघता तुम्ही एक ब्लेसिंग्स म्हणून बघताय, कारण तुमचा माइंडसेट चेंज होतोय. आणि अगेन लेसन्स, काही गोष्टी तुम्हाला लेसन्स म्हणून मिळाल्यात. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टींचा कुठे तर्क लागत नव्हता किंवा लिंक लागत नसेल की हे माझ्यावर का होतंय किंवा मी इथे का आहे, माझी लाईफ का स्टक आहे, पुढे का जात नाही, याचे तुम्हाला अँसर्स मिळताना दिसत आहेत एरीज. कनेक्टिंग डॉट्स म्हणतो ना, अच्छा हे असं होणार होतं म्हणून ते काम झालं नाही, अरे मी वाचले, असं तुम्ही फील करू शकताय. सो नाईस. आणि अगेन इथे फर्स्ट वीकमध्ये तुम्ही नेचर बरोबर कनेक्ट करताना दिसताय किंवा तुम्ही कनेक्ट करा असं मी तुम्हाला गायडन्स देईन. इथे तुम्ही नेचर बरोबर कनेक्ट करताय म्हणून इथे तुमची लाईफ मेजर वे मध्ये चेंज होताना दिसते. एक मेजर ट्रान्सफॉर्मेशन येतो एरीज तुमच्या लाईफमध्ये. कारण तुम्हाला माहीतच असेल की नेचर इज द बेस्ट हिलर आणि नेचरला मास्टर हिलर म्हणतात. जर आपण कधी आपल्या लाईफमध्ये स्टक असो, लाईफ पुढे जात नाही आहे असं आपल्याला किंवा प्रॉब्लेम्स फेस करत असाल, तर नेचर विजिट करून याचं ट्रॅव्हलिंग करायचं बेसिकली आणि नेचरबरोबर कनेक्ट करून यायचं. सो हीच एनर्जी एरीजवाल्यांसाठी दिसते इथे की तुम्ही इथे नेचरबरोबर कनेक्ट करताय आणि सो तुमच्या लाईफमध्ये इथे मेजर टर्निंग पॉईंट्स आणि मेजर ट्रान्सफॉर्मेशन होताना दिसतंय. सो थँक्यू एरीज. मला तुमच्याशी कनेक्ट करून खूप छान वाटतंय आणि तुमची एनर्जी खूप खूप छान आली आहे इथे. मला तुमच्यासाठी रीडिंग करून खूप छान वाटतंय आणि ऑल द बेस्ट एरीज. नक्कीच जुलैचं फर्स्ट 15 days तुमच्यासाठी खूप छान जातील. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा की ही एनर्जी तुमच्याबरोबर कनेक्ट होती आहे का, आणि कनेक्ट झाली असेल तर तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस झाले आहेत. मला वाचायला नक्कीच आवडेल आणि अशीच मी तुम्हाला गाईड करत राहीन. सो थँक्यू सो मच एरीज. लव्ह अँड लाईट टू यू. बाय.